Hello students, welcome to this class of the physics. Today we are going to study the previous year NEET previous year questions of the laws of motion. Okay. Now in this case, the first question is that physical independence of the force is the consequence of. Physical independence of the force is consequence of. That is, which law is going to define the force? म्हणजे याच्यातला कुठला लॉ फोर्सला डिफाइन करतो? तर याचा आन्सर काय येणार आहे? फर्स्ट आन्सर असणार आहे सी. That is the Newton's first law of the motion. Next. The force F acting on a particle of mass m is indicated by the force time graph as shown. The change in momentum of the particle over the time interval 0 to 8 seconds. आता चेंज इन मोमेंटम म्हणजे इम्पल्स असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, चेंज इन मोमेंटम इज नथिंग बट द इम्पल्स. इम्पल्स इज डिनोटेड बाय जे अँड इम्पल्स इज नथिंग बट फोर्स इंटू टाइम असतं. आणि फोर्स इंटू टाइम म्हणजे काय येणार आहे? एरिया अंडर एफ टी डायग्राम येणार आहे. ओके, तर हा आपल्याला एरिया जो आहे तो फाइंड आउट करावा लागणार आहे. ओके, आता ऍक्सिसच्या वरचा एरिया पॉझिटिव्ह घ्यायचा आहे आणि खालचा एरिया जो आहे तो निगेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, या पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, या डायग्राम मध्ये कॅल्क्युलेशन कसं येणार बघा. अकॉर्डिंग टू दिस डायग्राम, फर्स्ट देर इज अ ट्रायंगल. ओके, सो इम्पल्स इज इक्वल टू फर्स्ट ट्रायंगलचा एरिया दॅट इज हाफ इंटू बेस किती आहे 2 आणि हाईट किती आहे 6. ओके, सो दिस इज पॉझिटिव्ह. आफ्टर दॅट नेगेटिव्ह मध्ये आहे बेस इज 2 अँड हाईट इज 3. ओके, that is 2 into 3. After that त्याच्यानंतर परत पॉझिटिव्ह एरिया आहे. ओके, अँड इट इज द एरिया ऑफ द रेक्टँगल आहे. 4 to 8 हा बेस आहे त्याचा. 4 to 8 बेस म्हणजे किती होणार आहे? 4 येणार आणि हाईट येणार आहे 3. ओके, सो दिस मच विल बी इम्पल्स देअर. 2 and 2 get cancel. So 6 minus 6 plus 12. Okay, so how much is the answer here? That is 12 Newton second. Okay, so answer will be C answer. Next, question number 3. A stone is dropped from a height h. It hits the ground with the certain momentum p. क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. एक स्टोन जो आहे तो h हाईट वरून ड्रॉप केलेला आहे and it hits the surface with the momentum that is equal to p. p momentum ने hit करतोय. If the same stone is dropped from height 100% more than previous height. 100% more म्हणजे काय होणार आहे? 200% होणार ना. 100% मोर म्हणजे 200%. 200% म्हणजे हाईट किती घ्यायची आहे आता? 2h हाईट घ्यायची आहे. ओके, द मोमेंटम व्हेन इट हिट्स द ग्राउंड विल चेंज बाय. आता मोमेंटम काहीतरी फॉर एक्झाम्पल पी डॅश होणार आहे, तर किती पर्सेंट मोमेंटम इन्क्रीज होणार असा इथं क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आता बघा मोमेंटम म्हणजे काय असतं? मास इंटू व्हेलॉसिटी. तर इथं मास इंटू व्हेलॉसिटी असणार आहे √2gh. कारण आपल्याला माहित आहे 1D मध्ये आपण हे स्टडी केलंय. एखादी बॉडी h हाईट वरून ड्रॉप केली तर त्याला किती व्हेलॉसिटी मिळते? √2gh. ओके, आणि इथं किती मिळणार आहे? √2g into 2h. ओके, सो दिस इज द इनिशियल मोमेंटम अँड दिस इज द फायनल मोमेंटम. आता पर्सेंटेज इन्क्रीज इन मोमेंटम किंवा पर्सेंटेज चेंज इन मोमेंटम कसं करणार आहे? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवायडेड बाय इनिशियल मोमेंटम इंटू 100 करणार. पर्सेंटेज इन्क्रीज करायचं असेल तर फायनल मायनस इनिशियल डिवायडेड बाय इनिशियल करायचं असतं. सो फायनल येणार आहे दॅट इज ओके m इंटू √2g इंटू 2h मायनस काय होणार आहे? m इंटू √2gh डिवायडेड बाय इनिशियल किती असणार आहे? m इंटू √2gh इंटू काय असणार आहे? याला 100 असणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्या m इंटू √2gh या सगळ्या टर्म कॅन्सल होतील. ओके, सो डिनॉमिनेटर सगळा कॅन्सल होतोय. m इंटू √2gh कॅन्सल होणार आहे. 2gh m इंटू √2gh हे देखील कॅन्सल होणार. आणि इथं पर्सेंटेज चेंज इन मोमेंटम काय राहणार बघा. फर्स्ट टर्म मधलं √2 राहणार, सेकंड टर्म मधलं 1 राहणार आणि डिनॉमिनेटरला 1 राहणार आहे इंटू 100 होणार आहे. आता √2 ची व्हॅल्यू किती असते? 1.41. ओके, 1.41 असते. सो 1.41 मायनस 1 म्हणजे 0.41 इंटू 100. बरोबर ना? √2 ची व्हॅल्यू 1.41 मायनस 1 म्हणजे 0.41 इंटू 100 म्हणजे आन्सर काय येणार आहे? 41%. सो बी आन्सर विल बी देअर. ओके, बी आन्सर इज देअर. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 4. Question number 4. Body under action of the force F is equal to 6i minus 8j plus 10k acquires acceleration 1 meter per second square. The mass of the body is. Okay.
आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? ऍक्सेलरेशन म्हणजे फोर्स डिवायडेड बाय द मास असतं ना. मग इथं ऍक्सेलरेशन किती येणार बघा, 6/m आय कॅप. फोर्सला डायरेक्टली m न डिवाइड करतो कारण इथं फोर्स तुम्हाला दिलाय ना, 6i - 8j + 10k. फोर्सला मासनं डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, ऍक्सेलरेशन मिळणार आहे. तर 6/m आय कॅप मायनस 8/m j कॅप, ओके, प्लस 10/m k कॅप. सो दिस इज द ऍक्सेलरेशन इन व्हेक्टर फॉर्म येणार आहे. ओके, आणि मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सेलरेशन किती येणार मग, अंडर रूट, ओके, 1/m जर सगळीकडे कॉमन काढलं 1/m, तर अंडर रूट काय येणार आहे, दॅट इज 6² दॅट इज 36, प्लस -8 चा स्क्वेअर म्हणजे 64, प्लस 10 चा स्क्वेअर किती होणार आहे, 100 होणार आहे. ओके, सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सेलरेशन अँड इट इज गिवन ॲज 1. काय केलंय लक्षात येते का, बरोबर आहे ना. ऍक्सेलरेशन किती आलं, फोर्स बाय मास, म्हणजे हे ऍक्सेलरेशन व्हेक्टर फॉर्म मध्ये आलं. परंतु क्वेश्चन मध्ये दिलेलं ऍक्सेलरेशन म्हणजे फक्त 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे फक्त मॅग्निट्यूड दिली आहे. व्हेक्टरची मॅग्निट्यूड कशी काढतो माहिती आहे ना, अंडर रूट आय बरोबर असणाऱ्या नंबरचा स्क्वेअर प्लस जे बरोबर असणाऱ्या नंबरचा स्क्वेअर प्लस के बरोबर असणाऱ्या नंबरचा स्क्वेअर, बरोबर आहे ना. आणि त्याच्यामुळं 1/m हे कॉमन निघणार स्क्वेअर रूटच्या बाहेर. अंडर रूट 36 + 64 + 100 होणार आहे. m RHS ला जाईल, m इज इक्वल टू काय येणार आहे, अंडर रूट 200 येणार आहे. सो m इज इक्वल टू अंडर रूट 200 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज 10√2. सो आन्सर इज सी आन्सर. नेक्स्ट, नंबर 5. अ सँड इज बिंग ड्रॉप्ड ऑन अ कन्व्हेअर बेल्ट ऍट द रेट ऑफ m kg/s. म्हणजे इथं dm/dt दिलंय, रेट ऑफ फॉल ऑफ मास दिलंय, दॅट इज इक्वल टू कॅपिटल M. फोर्स नेसेसरी टू कीप द बेल्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आता कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह करण्यासाठी किती फोर्स लावावा लागेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. आता आपल्याला माहित आहे की मास जर चेंज होत असेल आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, इफ व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट अँड मास इज चेंजिंग, फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, फी dm/dt असतो. आठवतोय का बघा. ओके, फोर्स इज इक्वल टू फी dm/dt म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे, फोर्स इज इक्वल टू फी आणि dm/dt म्हणजे कॅपिटल M दिलंय, तर एवढा फोर्स लावा लागणार आहे. ओके, दॅट इज फी इंटू m किंवा m इंटू v. सो आन्सर काय येणार आहे, सी इज द आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. 6 number question. Object of mass 3 kg is at rest. So mass is given as 3 kg and it is at rest initially. Okay. Now a force of 6t² plus 40 j cap is applied on the object. Then velocity of object at time t is equal to 3 seconds. Okay, 3 सेकंड नंतरचे आपल्याला काय काढायला सांगितले, इथं व्हेलॉसिटी काढायला सांगितले. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ऍट t इज इक्वल टू 3 सेकंड. आता फोर्स वरून आपल्याला ऍक्सेलरेशन काढावं लागेल आणि ऍक्सेलरेशन वरून व्हेलॉसिटी काढावं लागणार आहे आणि व्हेलॉसिटी मध्ये मग ही व्हॅल्यू प्लेस करावी लागणार आहे. ओके, तर ऍक्सेलरेशन म्हणजे फोर्स डिवाइडेड बाय मास येणार ना. मग या फोर्सला डिवाइड करूया मासनं. मास आहे 3 kg, 3 ने डिवाइड केल्यावर काय होणार बघा, 6t² डिवाइडेड बाय 3 म्हणजे काय होणार आहे, 2t² आय कॅप येणार ऍक्सेलरेशन, प्लस 4/3 टी जे कॅप. हे तुमचं झालं ऍक्सेलरेशन, बरोबर आहे ना. 3 ने डिवाइड केल्यावर 3 2 जार 6 म्हणजे 2t² आय कॅप प्लस 4/3 टी जे कॅप. आता ऍक्सेलरेशन म्हणजे असतं dφ/dt. dφ/dt असतं, दॅट इज 2t² आय कॅप प्लस 4/3 टी जे कॅप. ठीक आहे, dt ला RHS ला नेतो, dφ इज इक्वल टू काय येणार आहे, 2t² आय कॅप, ओके, प्लस 4/3 टी जे कॅप dt येणार आहे. आणि दोन्ही साईडचं आता काय करूया, इंटिग्रेशन घेऊया, इंटिग्रेटिंग बोथ साइड. आता इंटिग्रेशन घेतल्यावर इंटिग्रेशन ऑफ dφ म्हणजे फी येणार आहे. त्याच्यानंतर 2t² इंटिग्रेशन काय येणार बघा, दॅट इज t³/3 येणार आहे आय कॅप प्लस 4/3 ॲज इट इज. टीचं इंटिग्रेशन काय असतं, t²/2 असणार जे कॅप. सो दिस इज द व्हेलॉसिटी इन व्हेक्टर फॉर्म. ओके, आता याच्यामध्ये टाइम त्यांनी दिलेला आहे, टाइम इज 3 सेकंड, बरोबर आहे ना. मग टाइमची व्हॅल्यू इथं ठेवल्यानंतर व्हेलॉसिटी किती येणार बघा, 2 × 3³ 3³ किती येणार आहे, 27 डिवायडेड बाय 3 आय कॅप प्लस 4/3
इंटू टी स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर किती 9 डिवायडेड बाय 2 जे कॅप म्हणजे किती होणार बघा दॅट इज 18 आय कॅप प्लस 2 न 4 ला डिवाइड केलं 2 3 न 9 ला डिवाइड केलं 3 प्लस 6 जे कॅप ओके सो आन्सर इज 18 आय कॅप प्लस 6 जे कॅप सो बी आन्सर इज देअर लक्षात येते का बघा म्हणजे फोर्स वरून तुम्हाला व्हेलॉसिटी काढायला सांगितली आणि फोर्स इज अ फंक्शन ऑफ टाइम असेल म्हणजे फोर्स व्हेरिएबल असेल ओके तर तुम्हाला ही टेक्निक वापरावी लागणार आहे फोर्स वरून अगोदर ऍक्सेलरेशन काढायचं ऍक्सेलरेशनचं इंटिग्रेशन घेतलं की तुम्हाला व्हेलॉसिटी मिळणार आहे लक्षात येत आहे नेक्स्ट A cricketer catches a ball of mass 150 gram in 0.1 second moving with speed of 20 meter per second then he experiences force of आता इथं बघा force is nothing but mass into acceleration this is problem number 7 force is equal to mass into acceleration म्हणजे काय फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम कारण इथं चेंज इन व्हेलॉसिटी झालेला आहे सो 150 ग्रॅम आहे 150 ग्रॅम म्हणजे 0.150 लिहूया किलोग्रॅम मध्ये ओके इंटू फायनल व्हेलॉसिटी 0 होणार आहे मायनस इनिशियल व्हेलॉसिटी किती होती 20 होती डिवायडेड बाय टाइम इज 0.1 सेकंड सो फोर्स होणार आहे मायनस मध्ये आन्सर येणार आहे ऍक्च्युली ओके मायनस मध्ये मायनस बाहेर काढलं ओके इथं काहीतरी ना -20चं मायनस बाहेर आलं ना 20 डिवायडेड बाय 0.1 म्हणजे 200 होणार आहे सो 0.150 इंटू 200 होणार ओके सो फोर्स येणार आहे मायनस किती आन्सर येणार आहे 3 न्यूटन सॉरी 30 न्यूटन ओके सो आन्सर बी आन्सर इज देअर ओके बी आन्सर इज द करेक्ट आन्सर कारण त्याच्यामध्ये फक्त मॅग्नेट्यूड विचारले क्वेश्चन नंबर 8 force on a rocket moving with the velocity of 300 meter per second is 210 newton then the rate of combustion of the fuel is ओके आता रॉकेटच्या प्रॉब्लेम मध्ये फोर्सचा फॉर्म्युला काय असतो फी डीएम बाय डीटी असतो आठवते का बघा रॉकेट प्रपर्शन आलं की हा फॉर्म्युला तुम्हाला आठवायला पाहिजे फोर्स दिलेला आहे 210 एक्झॉस्ट व्हेलॉसिटी किती आहे force on rocket moving with the velocity of 300 meter per second is 210 newton ओके सो व्हेलॉसिटी घेऊया 300 आणि डीएम बाय डीटी किती आहे ते काढायचं आहे डीएम बाय डीटी इज टू बी कॅल्क्युलेटेड सो डीएम बाय डीटी किती येणार बघा डीएम बाय डीटी इज इक्वल टू 210 डिवायडेड बाय 300 0 कॅन्सल 0.7 सो आन्सर येणार आहे 0.7 kg per second okay next problem number 9 a bullet is fired from gun the force on the bullet is given by force चा फॉर्म्युला दिलाय बघा 600 minus 2 into 10 raised to 5 t म्हणजे हा व्हेरिएबल फोर्स आहे कारण टाइम वर डिपेंड आहे म्हणजे टाइम वाढत जाईल तसा फोर्स चेंज होत जाणार आहे फोर्स इज इन न्यूटन अँड टी इज इन सेकंड द फोर्स ऑन द बुलेट बिकम 0 as soon as it leaves the barrel find the average impulse imparted to the bullet average impulse imparted to the bullet ओके आता इम्पल्स म्हणजे काय असतं इंटिग्रेशन ऑफ एफ डीटी असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे आता मगाशीच आपण बघितलं इम्पल्स म्हणजे एफ इंटू टाइम असतं फोर्स इंटू टाइम असतं कधी फोर्स जर कॉन्स्टंट असला तर आणि फोर्स व्हेरिएबल असेल तर इम्पल्स म्हणजे काय असतं इंटिग्रेशन ऑफ एफ डीटी असतं ओके म्हणजे इम्पल्स इज इक्वल टू एफ इंटू टी वापरायचं का एफ इंटू डीटी वापरायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे ठीक आहे तर इथं थोडक्यात इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे त्याचबरोबर फोर्स ऑन बुलेट बिकम 0 as soon as it leaves the barrel म्हणजे फोर्स 0 होण्यासाठी लागणारा टाइम पण काढावा लागेल कारण तो ऍव्हरेज इम्पल्स काढायचं म्हणजे इथं लिमिट्स पाहिजेत ना टाइमचे लिमिट्स काय असणार आहेत 0 to t असणार आहेत अगोदर तो टाइम काढूया फोर्स 0 किती टाइमला होतोय बघूया कारण क्वेश्चन मध्ये म्हटलंय फोर्स ऑन बुलेट बिकम 0 as soon as it leaves the barrel म्हणजे बॅरल मधून बाहेर पडल्या बुलेटवरचा फोर्स 0 होतोय ठीक आहे म्हणजे थोडक्यात किती टाइम फोर्स ऍक्ट होणार ते काढावं लागेल आणि ते कसं काढायचं बघा फोर्स 0 कधी होतोय बघूया 0 इज इक्वल टू 600 minus 2 into 10 raised to 5
टी येणार आहे. सो 2 × 10⁵ t इज इक्वल टू येणार आहे 600. सो t इज इक्वल टू 600 डिवायडेड बाय 2 × 10⁵. म्हणजे 300 किंवा 3 × 10⁻³ सेकंड येणार आहे फोर्स. कारण 600 डिवायडेड बाय 2 म्हणजे होणार 300. 300 × 10⁻⁵ म्हणजे किती होणार आहे 3 × 10⁻³ हा टाइम येणार आहे. आता याचं इंटिग्रेशन घेऊया. टाइम तर मिळाला आपल्याला. ओके. आता इम्पल्स इज इंटिग्रेशन ऑफ f dt. f किती आहे बघा 600 - 2 × 10⁻⁵ ओके dt. इतर लिमिट्स येणार आहेत 0 to t. ओके. जेवढा वेळ तो फोर्स ऍक्ट होतोय तो टाइम असणार आहे. आता 600 चे इंटिग्रेशन काय येणार आहे 600 t येणार आहे मायनस 2 × इथं t पण आहे ना 2 × 10⁻⁵ इट इज अ कॉन्स्टंट ऍज इट इज आणि t चे इंटिग्रेशन काय तर t²/2 येणार आहे. ठीक आहे. तर हे झालं इंटिग्रेशन आणि याला काय ठेवायचं आहे टाइमची व्हॅल्यू पण ठेवायची आहे. टाइम किती आहे 0 to 3 × 10⁻³ आहे. ओके. आता 600 × 3 × 10⁻³ म्हणजे किती होणार आहे 6 3 जार 18 ना 1800 × 10⁻³ म्हणजे हे 1.8 येणार आहे पहिली टर्म मायनस हे 2 and 2 गेट कॅन्सल. t² ची व्हॅल्यू किती होणार बघा 9 × 10⁻⁻6 होणार. इंटू त्याला 10⁻⁻5 केलं तर काय होणार आहे 9 × 10⁻⁻1 होणार इथं. म्हणजे 1.8 - 0.9 होणार म्हणजे किती होणार आहे 0.9 न्यूटन सेकंड. ओके. सो याचा आन्सर येणार आहे डी. आन्सर इज देअर. ओके. कॅल्क्युलेशनचा पार्ट बघा टी ची व्हॅल्यू फक्त मी तिथं रिप्लेस केलेली आहे. नेक्स्ट 500 kg रॉकेट इज सेट फॉर व्हर्टिकल फायरिंग. एक्झॉस्ट स्पीड दिलेला आहे 800 मीटर/सेकंड. To give an initial upward acceleration of 20 मीटर/सेकंड², the amount of gas ejected per second to supply the needed thrust will be. G ची व्हॅल्यू 10 घ्यायला सांगितले. आता बघा नंबर 10 रॉकेट प्रोपल्शनचा फॉर्म्युला आठवतोय का बघा. रॉकेट प्रोपल्शन मध्ये फोर्सचा फॉर्म्युला असतो Fdm/dt. आता याला ऍक्सेलरेशन वर न्यायचं असेल तर फॉर्म्युला काय येणार आहे हा फोर्स m(g+a) एवढा असला पाहिजे. लक्षात येते का. ओके. हे आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत. ज्यावेळी गॅसेस बाहेर पडतात त्यावेळी किती फोर्स क्रिएट होतोय Fdm/dt आणि ऍक्सेलरेशन वर जायचं असेल तर फोर्स किती लागतो m(g+a) लागतो. याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज प्लेस करायच्या आहेत. सो dm/dt इथं काढायला सांगितलंय. dm/dt इज इक्वल टू काय येणार m(g+a) डिवायडेड बाय काय येणार आहे एक्झॉस्ट व्हेलॉसिटी येणार आहे. मास किती दिलंय इथं 5000 दिलंय. जी ची व्हॅल्यू 10 आणि अपवर्ड ऍक्सेलरेशन किती द्यायचं आहे 20 द्यायचं आहे. डिवायडेड बाय एक्झॉस्ट व्हेलॉसिटी किती आहे 800. 0 0 0 0 कॅन्सल. सो 50 × 30 डिवायडेड बाय 8. ओके. एवढं कॅल्क्युलेशन होणार आहे. (25 × 15 डिवायडेड बाय 2) म्हणजे किती होणार आहे 375 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1817.5 येणार kg/kg/सेकंड. सो आन्सर काय येणार आहे बी. याचा आन्सर येणार आहे. ओके. सो रॉकेट प्रोपल्शनचा फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला काय आहे Fdm/dt. ते ऍक्सेलरेशन वर न्यायचं असेल तर m(g+a). हवेमध्ये ऍज इट इज सस्पेंड करून ठेवायचं असेल तर Fdm/dt इज इक्वल टू mg फक्त करायचं आहे. खूप इझी प्रॉब्लेम आहेत लक्षात घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 11. प्रॉब्लेम नंबर 11. A rocket of 6 Newton acts on a body at rest. A force of 6 Newton acts on a body at rest and mass 1 kg. During this time, body attains a velocity of 30 मीटर/सेकंड. The time for which force acts on the body is. ओके. बघा क्वेश्चन मध्ये दिलंय फोर्स दिलाय 6 न्यूटन. बॉडी इज इनिशियली ऍट द रेस्ट म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे.
मास दिलेला आहे 1 किलोग्राम. ड्युरिंग दिस टाइम बॉडी अटेन्स अ व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी दिली आहे 30 मीटर पर सेकंड दिली आहे. तर किती टाइम हा फोर्स ऍक्ट होत असणार आहे असं विचारलंय. बघा आता बघा, सिंपल कन्सेप्ट, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन वापरा. दॅट इज मास इंटू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. एवढंच करायचं आहे. म्हणजे टाइम काढायला सांगितलंय. टाइम इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट व्ही मायनस यू डिवायडेड बाय काय होणार आहे, एफ होणार आहे. सो टाइम येणार आहे दॅट इज एम किती आहे, दॅट इज 1 kg. व्ही मायनस यू येणार आहे 30 डिवायडेड बाय फोर्स आहे 6. सो आन्सर इज 5 सेकंड. ओके, सो फॉर 5 सेकंड द फोर्स मस्ट बी ऍक्टिंग. सो आन्सर येणार आहे बी. बी इज द आन्सर. Number 12. A 10 Newton force is applied on a body. Force of 10 Newton is applied on the body. Body produces in it an acceleration of. Acceleration is also given 1 meter per second square. The mass of the body is. Mass फक्त काढायला सांगितलंय. Mass is nothing but force divided by acceleration. And force is equal to mass into acceleration असतं ना. सो फोर्स किती आहे 10, ऍक्सेलरेशन आहे 1. सो मास शुड बी इक्वल टू 10 किलोग्राम असलं पाहिजे. ओके, सो मास शुड बी इक्वल टू 10 किलोग्राम. सो आन्सर याचा येणार आहे सी. आन्सर इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, नंबर 13. A force vector applied on a mass is represented as 6i minus 8j plus 10k accelerate with 1 meter per second. What will be the mass of the body? ओके, हा क्वेश्चन बहुतेक रिपीट झालाय, मगाशी आपण सॉल्व्ह केलाय. ओके, हा क्वेश्चन असा देखील सोडवू शकताय. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अगोदर काढा. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती येणार आहे, 36 प्लस 64 प्लस 100 होणार. बरोबर आहे ना. 6 चा स्क्वेअर प्लस मायनस 8 चा स्क्वेअर प्लस 10 चा स्क्वेअर, सगळं प्लसच होत आहे. √200 हा फोर्स येणार आहे. ओके, आणि ऍक्सेलरेशन दिलेला आहे 1. मास कसं काढायचं, फोर्स डिवायडेड बाय ऍक्सेलरेशन. दॅट इज √200 डिवायडेड बाय 1 असं पण सॉल्व्ह करू शकताय. दॅट इज √200 हे मास येणार आहे. दॅट इज किती येणार आहे, 10√2. सो आन्सर इज सी. नंबर 14. In a rocket, fuel burns at the rate of 1 kilogram per second. ओके, म्हणजे dm by dt दिलाय. dm by dt is 1 kilogram per second. This fuel is ejected from a rocket with the velocity 60 kilometer per second. So velocity दिले, that is relative velocity किंवा exhaust velocity 60,000 meter per second. This exert a force on the rocket is equal to, force चा फॉर्म्युला रॉकेट प्रोपल्शन मध्ये माहिती आहे ना, फी dm by dt. सो फी आहे 60,000, dm by dt येणार आहे 1. सो फोर्स इज ऑफ 60,000 न्यूटन. सो आन्सर बी आन्सर विल बी देअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. A satellite in force-free space sweeps the stationary interplanetary dust at the rate of dm by dt is equal to alpha p. जे इथं पुन्हा एकदा dm by dt दिलेला आहे, alpha into phi. Here m is the mass, phi is the speed of the satellite and alpha is a constant. The acceleration of the satellite is, acceleration काढायचं आहे. आता फोर्स आपल्याला माहित आहे phi dm by dt असतो. फोर्स इज इक्वल टू phi dm by dt. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, फोर्स इज इक्वल टू फी डीएम बाय डीटी आलं ना. ठीक आहे, फी डीएम बाय डीटी म्हणजे फोर्स येणार आहे अल्फा व्ही स्क्वेअर होणार, कारण फी इंटू अल्फा व्ही म्हणजे अल्फा इंटू व्ही स्क्वेअर हा फोर्स येणार आहे. ठीक आहे, आता फोर्स म्हणजे काय असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. मास इंटू ऍक्सेलरेशन इज द फोर्स, अल्फा व्ही स्क्वेअर. आणि त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन काय येणार आहे, अल्फा व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय एम येणार आहे. आणि ऍक्च्युली हा डीएम बाय डीटी म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला असतो ना, मायनस व्ही डीएम बाय डीटी हा कम्प्लीट विथ डायरेक्शन आहे. त्याच्यामुळे फायनल आन्सर येणार आहे दॅट इज acceleration is equal to minus alpha v square by m. So answer D, answer is there.
ओके, किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. वाचल्यानंतर कदाचित खूप डिफिकल्ट आहे असं वाटेल, परंतु तो डिफिकल्ट नाहीये. डीएम बाय डीटी अल्फा व्ही दिलाय आणि ऍक्सेलरेशन विचारलंय. मी फोर्स येणार आहे फी डीएम बाय डीटी, बरोबर आहे ना. पण डीएम बाय डीटीच्या ठिकाणी अल्फा व्ही ठेवलं तर काय येणार आहे, अल्फा इंटू व्ही स्क्वेअर इज द फोर्स. आणि फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन ठेवलं आणि फक्त मासला आरएचएस ला घेतलेला आहे. सो ऍक्सेलरेशन येणार आहे अल्फा व्ही स्क्वेअर बाय एम येणार आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 16. A particle of mass m is moving with a uniform velocity v1. It is given an impulse such that its velocity become v2. The impulse is equal to, आता impulse is equal to काय असतं, नेहमी चेंज इन मोमेंटम असतं, हे माहिती पाहिजे. ओके, सो impulse is equal to mass, बघा चेंज इन मोमेंटम म्हणजे काय येणार आहे, मास इंटू फायनल वेलॉसिटी मायनस मास इंटू इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे यम इन ब्रॅकेट काय येणार आहे, यम इन ब्रॅकेट काय येणार आहे, v2 minus v1 येणार. So therefore answer will be D answer. Okay, next. A 600 kg rocket is set for the vertical firing. If the exhaust speed is 1000 meter per second, the speed of gas ejected per second to supply the thrust needed to overcome the weight of the rocket. Okay, पुन्हा एकदा फोर्सचा फॉर्म्युला काय येणार बघा, फी डीएम बाय डीटी येणार, बरोबर. आता क्वेश्चन मध्ये विचारलंय डीएम बाय डीटी काढायला सांगितलंय आणि इथं हा जो फोर्स आहे तो कशाला ओव्हरकम करायला पाहिजे, फक्त वेटला ओव्हरकम करायला पाहिजे. म्हणजे इज इक्वल टू फक्त एमजी घेणार. म्हणजे फक्त वेट ओव्हरकम करायचं असेल तर फी डीएम बाय डीटी इज इक्वल टू एमजी घ्यायचं, आणि ऍक्सेलरेशन वर जायचं असेल तर काय करायचं, फी डीएम बाय डीटी इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट जी प्लस येणार आहे, हे लक्षात घ्या. सो डीएम बाय डीटी हे काढायला सांगितलंय, इज इक्वल टू काय येणार आहे, एमजी डिवायडेड बाय फी येणार आहे. आता बघा mg 600 kg आहे ना, 600 इंटू जी ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 10 घेऊया आणि कॅल्क्युलेशन करूया, आणि व्हेलॉसिटी किती दिली, 1000. सो अप्रॉक्सिमेटली आन्सर येणार आहे 6 kg पर सेकंड. सो आन्सर येणार आहे सी आन्सर. 6 किलोग्राम पर सेकंड एवढं फ्युएल जे आहे ते काय करावं लागणार आहे, बर्न करावं लागणार आहे. ओके, सो दॅट इज नंबर 17. नेक्स्ट number 18. A rigid ball of mass m strikes a rigid wall at an angle 60 degree and gets reflected without loss of speed as shown in figure. The value of impulse imparted by the wall on the ball will be. आता impulse imparted म्हणजे काय असणार आहे, चेंज इन मोमेंटम असणार आहे. ओके, चेंज इन मोमेंटम. आता चेंज इन मोमेंटम कुठल्या डायरेक्शन होतं, फक्त वॉलच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन होतं. म्हणजे ही जी वॉल आहे, ओके, तर या डायरेक्शन व्हेलॉसिटी आलेली आहे, हा अँगल 60 डिग्री दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात वॉलवर नॉर्मली कितीनं इन्सिडेंट होणार आहे, फी कॉस थिटानं नॉर्मली इन्सिडेंट होणार, आणि इकडं असं जातोय, रिबाउंड होतोय 60 डिग्री मध्येच एक्झॅक्टली. म्हणजे रिबाउंड देखील किती होणार आहे, फी कॉस थिटानं रिबाउंड होणार आहे. ओके, आता इथं काय विचारलंय, तर इम्पल्स विचारलंय. इम्पल्स म्हणजे काय येणार आहे, चेंज इन मोमेंटम असणार आहे. सो इम्पल्स येणार आहे मास इंटू काय येणार आहे, चेंज इन व्हेलॉसिटी येणार आहे, बरोबर आहे ना, किंवा मास इंटू फायनल व्हेलॉसिटी मायनस मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. हे काय येणार आहे, चेंज इन मोमेंटम येणार आहे. मास इंटू फायनल व्हेलॉसिटी काय असणार आहे, फी कॉस थिटा मायनस, ओके, इनिशियल काय असणार आहे, फी कॉस थिटाच असणार आहे, एम फी कॉस थिटा प्लस एम फी कॉस थिटाच येणार. प्लस काय ते लक्षात आलं ना, कारण राईटला प्लस कन्सिडर केलं तर लेफ्टला मायनस कन्सिडर करावं लागेल, आणि मायनस करायचं म्हणजे काय करणार आहे, दोन अपोजिट डायरेक्शनचं मायनस करायचं म्हणजे इथे ऍडिशन करावं लागणार आहे. सो चेंज इन मोमेंटम म्हणजे इम्पल्स होणार आहे, दॅट इज 2m फी कॉस थिटा. ओके, किंवा हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा, एक बॉल इन्क्लाइन एखाद्या बॉलवर इन्क्लाइन डायरेक्शन जर इन्सिडेंट झाला तर चेंज इन मोमेंटम होतंय 2m फी कॉस थिटा. ठीक आहे, सो इम्पल्स येणार आहे 2, ओके, मास किती आहे, m आहे, व्हेलॉसिटी आहे v इंटू कॉस ऑफ 60. कॉस ऑफ 60 म्हणजे किती, हाफ येणार. ओके, 2 get cancel, so answer will be m v. So A answer is there. Number 19.
A body of mass m hits normally on a rigid wall with the velocity v and bounce back with the same velocity. Impulse imparted. हाच रिपीट क्वेश्चन आहे. फक्त हे बघा, नॉर्मली इन्सिडेंट झाला, फी व्हेलॉसनं इन्सिडेंट झाला आणि फी व्हेलॉसनं रिबाउंड झाला. तर लक्षात ठेवायचं इथं चेंज इन मोमेंटम होतंय 2mv आणि तिरका इन्सिडेंट झाला की काय करायचं 2mv cos θ. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. चेंज इन मोमेंटम जेवढं असते तेवढंच इम्पल्स असते. दॅट इज 2mv इज द आन्सर. सो आन्सर विल बी सी आन्सर. ओके, म्हणजे तिरका इन्सिडेंट झाला तर नॉर्मल व्हेलॉसिटीचा फक्त चेंज घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट number 20. A 0.5 kg ball is moving with speed 12 meter per second. Strikes a hard wall at an angle 30 degree with the wall. म्हणजे हे ऑब्लिक इन्सिडन्स आहे बघा. क्वेश्चन मध्ये काय दिलंय, व्हेलॉसिटी आहे 12 मीटर पर सेकंड आणि हा अँगल दिलेला आहे 30 डिग्री विथ द वॉल दिलाय. इट इज रिफ्लेक्टेड विथ द सेम स्पीड. त्याच स्पीडनं काय झालेलं आहे, रिफ्लेक्ट झालेलं आहे. ओके, at an same angle. If the ball is in contact with the 0.25 second, then average force acting on the wall is. आता ऍव्हरेज फोर्स म्हणजे काय असतं, चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. हे लक्षात घ्या. आणि चेंज इन मोमेंटमचा फॉर्म्युला आठवतोय का? चेंज इन मोमेंटमचा फॉर्म्युला असतोय 2mv cos ऑफ थीटा, वेअर थीटा म्हणजे कुठला अँगल, व्हेलॉसिटी आणि नॉर्मल यांच्यामधला अँगल. हा अँगल घ्यायचा आहे नेहमी 60 डिग्री. ओके, तर फोर्स येणार आहे 2mv cos थीटा डिवायडेड बाय t. ओके, सो फोर्स इथे येणार आहे 2, मास इज 0.5, velocity is 12 meter per second, cos 60 is equal to half divided by time is given as 0.25. okay, 2 and 2 here get cancel. okay, 0.25 न 0.5 ला डिवाइड केलं तर 2 राहणार. 12 into 2 म्हणजे काय येणार आहे आन्सर 24 न्यूटन. सो 24 न्यूटन इज द आन्सर. सो सी आन्सर विल बी देअर. नेक्स्ट 21. A body of mass 3 kg hits the wall at an angle of 60 degree and return at the same angle. The impact time was 0.2 second. The force exerted on the wall is. बघा, सेम टाइपचाच क्वेश्चन आहे. फोर्स एक्झर्टेड ऑन द वॉल असतं चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय द टाइम. चेंज इन मोमेंटम ऑब्लिक कोलिजन किती असतं 2mv cos θ डिवायडेड बाय t. लक्षात घ्या, 2mv cos θ डिवायडेड बाय t. okay, so here 2 into mass is given as 3, velocity is given as, okay, 10 meter per second. डायग्राम मध्ये दिलेले आहे 10. cos ऑफ अँगल कुठला घ्यायचा असतो म्हणून सांगितलं, नॉर्मल बरोबरचा अँगल घ्यायचा, वॉल बरोबरचा नव्हे. म्हणजे इथं cos ऑफ काय केलं आहे 30 घेणार. cos ऑफ 30 म्हणजे काय येणार आहे √3/2. बरोबर ना, cos 30 is equal to √3/2 and time is given as 0.2. now here this 2 and 2 get cancel. okay, त्याच्यानंतर 3 ला 0.2 न डिवाइड केलं. ओके, 3 ला 0.2 ने डिवाइड केल्यावर काय होणार आहे 30/2 म्हणजे 15 येणार. 15 into 10 into √3 म्हणजे काय येणार आहे 150 √3 is the answer. so answer A will be there. Conservation of momentum चे क्वेश्चन बघा. An object flying in air with the velocity 20I plus 25J minus 12K suddenly break into two pieces whose masses are in ratio 1:5. The smaller mass flies off with the velocity 100I plus 35J plus 8K, the velocity of larger part. हे बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय सांगतो, तर मोमेंटम बिफोर एक्सप्लोजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर एक्सप्लोजन. ओके, मोमेंटम बिफोर एक्सप्लोजन किती असणार आहे, आता बघा इथं काय होणार, सपोज हा काय आहे ऑब्जेक्ट आहे, एअर मध्ये फ्लाय व्हायला लागलाय आणि त्याचे काय झालेले आहेत, ब्रेक होऊन दोन ऑब्जेक्ट तयार झालेले आहेत आणि त्याच्या मासचा रेशो 1:5 दिलाय. म्हणजे एका पार्टिकलचा मास 1 kg कन्सिडर केलं तर दुसऱ्या पार्टिकलचा मास 5 kg होणार आहे. म्हणजे बिफोर एक्सप्लोजन इनिशियल मास किती असणार आहे 6 असणार आहे, 6 kg. असं तुम्ही डायरेक्ट ऍझ्युम करू शकताय, नो प्रॉब्लेम. मासेसचा रेशो काय दिलाय, म्हणजे ते दोन पीस जे तयार होणार आहे त्यांच्या मासेसचा रेशो 1:5 दिलाय. म्हणजे एकाचा मास डायरेक्टली 1 ऍझ्युम करा, दुसऱ्याचा मास डायरेक्टली 5 ऍझ्युम करा. म्हणजे बिफोर एक्सप्लोजन
ज्यावेळी तो एकच असणार आहे त्यावेळी त्याचा मास किती असणार आहे तर 6 असणार आहे. आता याची व्हेलॉसिटी दिली आहे, याची व्हेलॉसिटी काय म्हणूया v म्हणूया, याची व्हेलॉसिटी v1 म्हणूया आणि याची व्हेलॉसिटी v2 म्हणूया. आता बिफोर एक्सप्लोजन मोमेंटम किती असणार आहे 6 इंटू v असणार आहे इज इक्वल टू आफ्टर एक्सप्लोजन मोमेंटम किती असणार आहे 1 इंटू v1 प्लस 5 इंटू v2. व्हेरी सिंपल केस आहे, लक्षात घ्या. टोटल मोमेंटम बिफोर एक्सप्लोजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर एक्सप्लोजन, एवढंच करायचं आहे. आणि इथं या व्हॅल्यूज ठेवूया आता आपण. ओके, सो 6 न डायरेक्टली मल्टिप्लाय करून मी लिहितो, व्हॅल्यू स्टेप वाढवत नाही. 6 इंटू व्ही ला मल्टिप्लाय करूया आता. 6 इंटू 20 म्हणजे किती होणार आहे 120 आय कॅप. त्याच्यानंतर 6 इंटू 25 150 जे कॅप मायनस 72 के कॅप. बरोबर आहे ना. 6 न मल्टिप्लाय केल्यावर एवढ्याच व्हॅल्यू येतात का बघा. आता 1 इंटू v1 स्मॉलर मासची व्हेलॉसिटी दिली आहे. 1 इंटू v1 म्हणजे ते ऍज इट इज राहणार आहे. दॅट इज 100 आय कॅप प्लस 35 जे कॅप प्लस 8 के कॅप. बरोबर ना. प्लस 5 v2. ओके, कारण सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी माहितीच नाही, ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आता हे सगळं आय कॅप जे कॅप के कॅप एलएचएस ला गेल्यानंतर काय होणार आहे त्यांचं सबट्रॅक्शन होणार आहे. 120 मायनस 100 म्हणजे किती येणार आहे इथं 20 आय कॅप येणार. त्याच्यानंतर 150 मायनस 35 म्हणजे काय होणार आहे प्लस 115 जे कॅप आणि हे प्लस 8 के कॅप एलएचएस ला गेल्यानंतर मायनस होणार. मायनस 72 मायनस 8 म्हणजे मायनस 80 के कॅप इज इक्वल टू 5 v2 बार होणार. आता 5 न परत डिवाइड करूया म्हणजे v2 बार आपल्याला मिळेल. ओके, 5 न डिवाइड केल्यावर 4 आय कॅप प्लस 23 जे कॅप minus 16 k cap. So therefore answer is A answer. Okay. Next question number 23. An explosion breaks a rock into 3 parts in a horizontal plane. 2 of them fly off right angle to each other. The first part of mass 1 kg moves with 12 meter per second. Second part 2 kg move with 8 meter per second. If the third part flies off with 4 meter per second speed, then its mass is. बघा, explosion of bomb an explosion breaks the rock into 3 parts in a horizontal plane. 2 of them fly off at right angle to each other. ओके, म्हणजे एक्सप्लोजन झाल्यानंतर सपोज हा रॉक आहे, बिफोर एक्सप्लोजन इथं आहे, तो रेस्ट मध्ये आहे. त्यातला एक पार्टिकल इकडे जातो, तो किती केजीचा आहे 1 केजीचा आहे आणि किती स्पीडनं ट्रॅव्हल करतोय दॅट इज 12 मीटर पर सेकंड. बरोबर. दुसरा त्याला परपेंडिक्युलर ट्रॅव्हल करतो, दॅट इज ऑफ 2 kg विथ द स्पीड 8 मीटर पर सेकंड. दोघांच्या मध्ये एक्झॅक्टली 90 डिग्री अँगल आहे. आता थर्ड पार्ट या दोघांच्याही अपोजिट डायरेक्शन जाणार आहे. ओके, आणि तो दिलाय 4 मीटर पर सेकंड. त्याचं मास मात्र दिलेलं नाही आपल्याला. ओके, त्याचं मास आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर आपल्याला कसं कॅल्क्युलेट करता येईल हे, तर बघा हे मी सांगितलेलं आठवतंय का बघा, एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब ऍट रेस्ट इंटू 3 पार्टिकल. म्हणजे बॉम्ब जर रेस्ट मध्ये असेल आणि 3 पार्टिकल मध्ये जर त्याचं एक्सप्लोजन होत असेल तर तुम्हाला हे आठवलं पाहिजे P3 इज इक्वल टू, म्हणजे थर्ड पार्टिकलचं मोमेंटम इज इक्वल टू काय असतं P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर प्लस 2P1 P2 कॉस थिटा असतं. हा फॉर्म्युला पाठवायला पाहिजे तुम्हाला. बॉम्ब ऍट रेस्ट एक्सप्लोड इंटू 3 पार्ट्स असं असेल तर मग P3 म्हणजे काय येणार आहे m इंटू 4 येणार. मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी ना. सो अंडर रूट P1 स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे 12 इंटू 1 चा स्क्वेअर, म्हणजे डायरेक्ट इथे लिहितो मी 144. 12 इंटू 1 म्हणजे 12 ना, त्याचा स्क्वेअर 144 प्लस 8 इंटू 2 म्हणजे 16. 16 चा स्क्वेअर किती 256. आणि हे दोघे परपेंडिक्युलर आहेत म्हणजे थिटा किती होतो इथे 90 डिग्री होतोय, म्हणजे कॉस ऑफ 90 0, म्हणजे थर्ड टर्म काय होते झिरोच होते. सो 4m इज इक्वल टू काय होणार आहे अंडर रूट किती होणार बरोबर हे 400 होते. सो 4m इज इक्वल टू होणार आहे 20. सो आन्सर m इज इक्वल टू काय येणार आहे 5 kg. जे थर्ड पार्टिकल जो आहे तो काय असला पाहिजे
5 kgचा असला पाहिजे. सो आन्सर काय येणार आहे याचं? डी आन्सर येणार आहे. ओके, डी आन्सर इज देअर. नेक्स्ट 24 number. A person holding a rifle, mass of person and rifle together is 100 kg. Stands on a smooth surface and fires 10 shots horizontally in 5 seconds. Each bullet has mass of 10 gram with the muzzle velocity of 800 meter per second. The final velocity acquired by the person and the average force exerted on the person is. तर या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय बघा. देर इज अ पर्सन हु इज होल्डिंग दी गन. ठीक आहे, पर्सन आणि गन दोघांचं मिळून मास आहे 100 kg. ठीक आहे, ही फायर्स द बुलेट 10 शॉट इन 5 सेकंड. म्हणजे इथे नंबर ऑफ बुलेट्स फायर पर सेकंड किती आहेत? नंबर ऑफ बुलेट फायर पर सेकंड. ओके, 5 सेकंड मध्ये 10 शॉट्स फायर केलेले आहेत. म्हणजे 10 डिवायडेड बाय 5 म्हणजे 2 बुलेट पर सेकंड फायर केले जातात. याचा अर्थ हा झाला 2 बुलेट पर सेकंड. ओके, 2 बुलेट्स आर फायर्ड पर सेकंड. कारण 5 सेकंड मध्ये 10 बुलेट्स फायर करायचे आहेत. 2 बुलेट्स आर फायर्ड पर सेकंड. इच बुलेट हॅज मास ऑफ 10 ग्रॅम. प्रत्येक बुलेटचं मास दिलंय 10 ग्रॅम. आणि मझल व्हेलॉसिटी ऑफ इच बुलेट, ओके, फॉर एक्झाम्पल त्याला यू म्हणूया, दॅट इज 800 मीटर पर सेकंड आहे. द फायनल व्हेलॉसिटी अक्वायर्ड बाय द पर्सन अँड ॲव्हरेज फोर्स एक्झर्टेड ऑन द पर्सन इज. आता तुम्हाला आठवतंय का बघा की बुलेट मधून कंटिन्युअसली, मशीन गन मधून कंटिन्युअसली बुलेट बाहेर पडत असतील तर फोर्सचा फॉर्म्युला आठवतोय का? MNU आठवतोय का मी सांगितलेला? सो M इज द मास ऑफ इच बुलेट, दॅट इज 10 × 10⁻³ नंबर ऑफ बुलेट फायर सेकंड येणार आहे 2 आणि किती व्हेलॉसिटीनं आपण फायर करतोय? 800. त्याच्यामुळे काय होणार आहे? 10 × 800 म्हणजे 8000. 8000 × 10⁻³ म्हणजे काय होणार आहे? फक्त इथं 8 राहणार. 8 × 2 म्हणजे काय येणार आहे? दॅट इज 16 न्यूटन. फोर्स तर 16 न्यूटन येणार आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे? आयदर A or C येणार आहे. ओके, फोर्स आला. आता फायनल व्हेलॉसिटी अक्वायर्ड बाय द पर्सन. तर पर्सन जो आहे तो स्मूथ फ्रिक्शनलेस सरफेसवर आहे. म्हणजे पर्सन वर काय होणार आहे? बॅकवर्ड डायरेक्शन एवढा फोर्स ऍक्ट होणार 16 न्यूटनचा. तर त्याच्यामुळे त्याला व्हेलॉसिटी किती मिळणार आहे? ओके, तर बघा हे कसं काढता येईल? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन ना. मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे आपण असं करू शकतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू v - u डिवायडेड बाय t. ओके, तर फायनल व्हेलॉसिटी इथं काढायचे, सगळे व्हॅल्यूज इथं प्लेस करूया. 16 इज इक्वल टू मास आहे 100. फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे. इनिशियल व्हेलॉसिटी तो इनिशियल रेसलाच आहे, म्हणजे v - u म्हणजेच v येणार. u इज इक्वल टू 0 पकडतोय. आणि किती सेकंड हा फोर्स ऍक्ट होतोय? 5 सेकंड. कारण 5 सेकंड तो बुलेट फायर करायला लागलाय. म्हणजे किती होणार आहे? तर व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी अक्वायर्ड इज इक्वल टू 16 × 5 म्हणजे 80 डिवायडेड बाय 100, दॅट इज इक्वल टू 0.8. ओके, इथे येणार आहे 0.8 मीटर पर सेकंड आन्सर येणार आहे. 0.8 मीटर पर सेकंड. सो फोर्स येणार आहे दॅट इज 16 न्यूटन आणि व्हेलॉसिटी येणार आहे 0.8 मीटर पर सेकंड. ओके, सो याचा आन्सर इथं ए आन्सर येईल. इथं बहुतेक प्रिंटिंग मिस्टेक आहे. 0.8 आणि 16 न्यूटन. ए आन्सर विल बी देअर. नेक्स्ट नंबर 25. An explosion blows a rock into 3 parts. 2 parts fly off right angle to each other. मगाच्या टाइपचाच क्वेश्चन आहे. These two are 1 kg first moves with 12 and 2 kg moves with 8. Third part flies off with the velocity 4. Its mass would be. Okay, I think this question is repeat. Okay, याचा आन्सर काय काढला होता बघा? 2 पार्ट जे आहेत ते एक्सप्लोड परपेंडिक्युलर फ्लाय होतात. 1 kg चा 12 मीटर पर सेकंड आहे ना, 2 kg चा 8 मीटर पर सेकंड आहे. ओके, तर 4 मीटर पर सेकंड मूव्ह करणाऱ्या पार्टिकलचं मास येणार आहे 5 kg. सो आन्सर इज डी आन्सर. ओके, सो आन्सर इज डी फॉर 23.
25 चा आन्सर डी आहे. नेक्स्ट 26. A 1 kg stationary bomb explode into 3 parts, 1:1, 1:3 respectively. Parts having same mass moves in a perpendicular direction with the velocity 30 meter per second. The velocity of bigger part. Same type चा क्वेश्चन आहे बघा. पुन्हा एकदा हे बघा. This is bomb at rest. It explode into 3 parts. तर त्याच्यामध्ये जेवढा रेशो दिलाय ना तेवढंच मास अझ्युम करायचं आहे. पहिल्या पार्टिकलचा मास 1, दुसऱ्या पार्टिकलचा मास 1 आणि थर्ड पार्टिकल जो आहे तो इकडे जातोय. सपोज त्याचा मास आहे 3. ठीक आहे. सेम मास असणारे जे पार्टिकल आहे ते परपेंडिक्युलर डायरेक्शन गेलेत अँड विथ द व्हेलॉसिटी 30 मीटर पर सेकंड अँड 30 मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ बिगर पार्ट, म्हणजे याची व्हेलॉसिटी फी ही आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे ना. आता आपल्याला माहित आहे P3 इज इक्वल टू अंडर रूट वन्स अगेन काय होणार आहे P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर प्लस 2P1 P2 कॉस थिटा हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके. सो P3 म्हणजे 3 इंटू व्ही होणार आहे. ओके. इज इक्वल टू P1 स्क्वेअर मीन्स 30 इंटू 1 चा स्क्वेअर दॅट इज 900 प्लस 30 इंटू 1 चा स्क्वेअर म्हणजे ते देखील 900 येणार आहे आणि परपेंडिक्युलर जात असल्यामुळे थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. सो कॉस 90 इज इक्वल टू 0. सो थर्ड टर्म विल बी इक्वल टू 0 अँड देअरफॉर 3 फी इज इक्वल टू काय येणार आहे 30√2 होणार आहे. 30√2 म्हणजे फी इज इक्वल टू काय येणार आहे 10√2 इज द आन्सर. सो आन्सर ए इज देअर. ओके. ही आन्सर इज देअर. नेक्स्ट 27 number. A mass of 1 kg is thrown with the velocity of 100 meter per second. After 5 seconds, it explodes into 2 parts. One part of mass 400 gram comes down with the velocity 25 meter per second. The velocity of other part is. Okay, बघा. क्वेश्चन मध्ये थोडंसं थिंक करावं लागणार आहे तुम्हाला. Mass of 1 kg is thrown upward with the velocity 100 meter per second. बरोबर. 100 मीटर पर सेकंड न फेकलेला आहे. आता 1 kg चा मास जो आहे ना तो फॉर एक्झाम्पल इथं गेला तर वर फेकलाय म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे कमी 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 होत जाणार आहे. 5 सेकंड नंतर एक्सप्लोड होतोय असं दिलंय ना. आता हे तुम्हाला सिंपल लॉजिक वापरू शकताय. पर सेकंड व्हेलॉसिटी 10 न कमी होते. सो 5 सेकंड मध्ये काय होणार आहे 50 न कमी झालेलं असणार म्हणजे जस्ट बिफोर एक्सप्लोजन व्हेलॉसिटी असणार आहे 50 मीटर पर सेकंड. 1 सेकंदानंतर 90 होणार. 2 सेकंड नंतर म्हणजे सुरुवातीला 100 आहे ना. 1 सेकंड नंतर 90, 2 सेकंड नंतर 80, 3 सेकंड नंतर जसं 10 न कमी होत जाणार आहे. 5 सेकंड नंतर 50 न कमी होणार म्हणजे काय होणार आहे 50 शिल्लक राहणार आहे. 50 मीटर पर सेकंड. आता 50 मीटर पर सेकंड ट्रॅव्हल करत असताना याचं एक्सप्लोजन झालेलं आहे. ओके. म्हणजे इथं पुन्हा एकदा डायग्राम काढतो. 1 kg चा ब्लॉक वर निघालाय 50 मीटर पर सेकंड आणि त्यावेळी त्याचं एक्सप्लोजन झालंय आणि एक्सप्लोजन झाल्यानंतर काय झालेलं आहे एक्सप्लोड इन टू 2 पार्ट. 1 मास जो आहे तो 400 ग्रॅम्स आहे विच कम्स डाऊन आणि त्याच्यातला एक पार्ट जो आहे तो एक्सप्लोजन नंतर सरळ खाली येतोय. 400 ग्रॅम म्हणजे 0.4. ओके. आता हे सगळं व्हेक्टर फॉर्म मध्ये आपण लिहूया. 50 हे बघा अपवर्डला काय करायचं जे कॅप लिहायचं आणि डाऊनवर्डला काय लिहायचं मायनस जे कॅप लिहायचं आहे. ठीक आहे. तर 50 जे कॅप असणार आहे. ओके. दिस इज द व्हेलॉसिटी आणि मास असणार 1 kg बिफोर एक्सप्लोजन. आफ्टर एक्सप्लोजन 0.4 kg चा जो पार्टिकल आहे तो काय होतोय डाऊनवर्ड जातोय. म्हणजे किती व्हेलॉसिटी आहे दॅट इज 25 मीटर पर सेकंड. दॅट इज 25 मीटर पर सेकंड काय येणार आहे दॅट इज मायनस जे कॅप याची डायरेक्शन येणार आहे. द व्हेलॉसिटी ऑफ अदर पार्टिकल फॉर एक्झाम्पल इकडे जात असेल. अदर पार्टिकल असणार आहे 0.6 kg चा आणि त्याची व्हेलॉसिटी सपोज काय असेल v2 बार असेल. तर बघा पुन्हा एकदा इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू काय येणार आहे फायनल मोमेंटम येणार आहे. तर इनिशियल मोमेंटम असणार आहे मास आहे 1 आणि व्हेलॉसिटी आहे 50 जे कॅप. लक्षात येते. आणि फायनल मोमेंटम म्हणजे हा खाली येणारा जो पार्टिकल आहे त्याचा मास आहे 0.4 आणि व्हेलॉसिटी आहे -25 जे कॅप. ठीक आहे. आणि त्याच्यामधला एक्सप्लोजन नंतर याचं मोमेंटम झालं. आता याचं मोमेंटम किती 0.6 आणि v2 बार कारण त्याची व्हेलॉसिटी आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे. मग 50 जे कॅप ऍज इट इज इक्वल टू
25 4 आर 100 म्हणजे काय येणार आहे -10 जे कॅप येणार इज इक्वल टू प्लस 0.6 फीट टू बार होणार. ओके, -10 जे कॅप LHS ला येणार आहे 50 जे कॅप -10 म्हणजे प्लस होणार आहे म्हणजे किती होणार आहे 60 जे कॅप होणार टोटल. म्हणजे इकडे काय होणार आहे 60 जे कॅप होणार इज इक्वल टू 0.6 फीट टू बार होणार. म्हणजे फीट टू बार इज इक्वल टू किती येणार बघा 60 डिवाइडेड बाय 0.6. 60 बाय 0.6 म्हणजे किती होणार आहे दॅट इज 600 बाय 6 होणार म्हणजे 100 जे कॅप इज द आन्सर. 100 जे कॅप म्हणजे 100 मीटर पर सेकंड वर जाणार आहे. सो याचा आन्सर काय येणार आहे आन्सर सी आन्सर इज द करेक्ट आन्सर. ओके, सी आन्सर इज देअर. ओके स्टुडंट्स.